उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली। राज्यामध्ये नव्या युतीच्या चर्चा सुरू झाल्यात। शिवतीर्थ निवासस्थानी एकनाथ शिंदेंचं स्नेहभोजन। राज ठाकरेंसोबतच्या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा नाही। भेटीमध्ये बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा मिळालाय, तर मनसे आणि आमचे विचार मिळतात। उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। दारात आलेल्या कुत्र्याला तुकडा टाकायचा असतो, बहुतेक भिडे गुरुजी विसरले असतील। मनसेचे नेते राजू पाटलांचं हे ट्विट। भिडेंच्या आडून दुसऱ्याच कोणावर निशाणा का? राजकीय वर्तुळात चर्चा। त्यांना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? आमदार अमोल मिटकरी यांची संभाजी भिडेंवर नाव न घेता खोचक टीका। कुत्रा चावतो म्हणजे काय? मोगलाई लागलीय का? मिटकरींची खोचक टीका आहे। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी अहवाल सादर होण्यास विलंब। ससूनमध्ये तज्ज्ञांचे अहवालामधील निष्कर्षावर एकमत होत नसल्यानं अहवालास विलंब आहे। ससूनचे डीन आज सरकारला अहवाल पाठवणार आहेत। डॉक्टरांचा सल्ला ऐकला नाही, प्रेग्नन्सीचा अट्टहास धरला गेला। कृत्रिम गर्भधारणा केल्यामुळेच गुंतागुंत झाली। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणासंदर्भात आयएमएचे महाराष्ट्राध्यक्ष डॉक्टर संतोष कदम यांचं वक्तव्य। डॉक्टर घैसास आणि त्यांची टीम अहवालात दोषी आहे आणि डॉक्टर मानसी घैसास यांच्याकडे रुग्ण गेला नाही म्हणून मंगेशकर रुग्णालयामध्ये डिपॉझिट मागितलं। इंडियन मेडिकल असोसिएशन डॉक्टर घैसासांना पाठीशी घालतंय, अमित गोरखेंचा आरोप आहे। नाशिकमधील अनधिकृत दर्गा महानगरपालिकेनं कारवाई करून हटवला आणि दर्गा ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानं तोडक कारवाई। नाशिकमधील काठे गल्ली परिसरामध्ये रात्री दगडफेक, 3 ते 4 पोलीस जखमी तर 5 वाहनांचं नुकसान। वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा पसरल्यानं तणाव। सत्ताधाऱ्यांचेच लोक कोर्टातून लाडकी बहीण योजना बंद करतील, आदित्य ठाकरे यांची सत्ताधाऱ्यांवर टीका। तर लाडकी बहीण योजनेतून 8 लाख महिला कमी केल्या असल्याची प्रतिक्रिया। एक महत्त्वाची बातमी। ईडी कार्यालयाबाहेरील आंदोलनावेळी खासदार वर्षा गायकवाड जखमी झाल्या। पोलिसांच्या झटापटीमध्ये खासदार वर्षा गायकवाड किरकोळ जखमी झाल्या। जीटी रुग्णालयात खासदार वर्षा गायकवाड यांच्यावर उपचार सध्या सुरू झालेले आहेत। हे दृश्य आपण बघतोय, त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आणि त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू झालेले आहेत। ईडी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करत असताना त्यांना भोवळ आली। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, विरोधक चुकीची अफवा पसरवतात। अमरावतीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। अमरावती विमानतळावर पहिल्या विमानाचं लँडिंग। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलंय। यावेळेला अलायन्स एअरकडून आता अमरावती मुंबई विमानसेवा आठवड्यातून 3 दिवस सुरू राहणार आहे। राज्यामध्ये विकास आणि कल्याणकारी योजनांचं टेक ऑफ। तेव्हा मी पायलट होतो, आता फडणवीस पायलट आहेत। विकासाचं विमान वेगानं पुढे जात आहे। अमरावतीच्या कार्यक्रमात शिंदेंचं वक्तव्य। पायलट इकडे असो वा तिकडे, इंजिन तेच आहे जे वेगानं धावणारा विकासाचं इंजिन आहे। शिंदेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमामध्ये स्टेज खचलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यक्रमात स्टेजवर प्रचंड गर्दी झाली, जास्त गर्दीमुळे स्टेज खचला। मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं महागाई विरोधात आंदोलन। पक्षाचे युवक अध्यक्ष महबूब शेख यांच्या नेतृत्वात आंदोलन। महागाईच्या मुद्द्यावरून सरकार विरोधात घोषणाबाजी। काँग्रेसच्या सद्भावना रॅलीमध्ये नाना पटोले गैरहजर। नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराविरोधामध्ये काँग्रेसची रॅली। खैरे बोलतात मी सिनियर, माझ्याकडे पाटीलकी असावी, तर अंबादास दानवे बोलतात मी खरा पाटील। उजाड गावची पाटीलकी कोण राखणार, यात हा वाद सुरू आहे। संजय शिरसाट यांची खैरे आणि दानवेंच्या वादावर प्रतिक्रिया। प्रकाश बिडवलकर प्रकरणामध्ये वैभव नाईक इतके दिवस गप्प का होते? शिंदेचे शिवसेनेचे प्रवक्ते रत्नाकर जोशी यांचा सवाल। सिद्धेश शिरसाट हा ठाकरेंच्या शिवसेनेचा सक्रिय कार्यकर्ता आहे, रत्नाकर जोशींचा आरोप। चैत्यभूमीवरील कार्यक्रमात कोणतंही नाराजी नाट्य नव्हतं। कार्यक्रमात सर्वानुमते ठरवून फेरबदल होतो। भाषणावरून होत असलेल्या नाराजी नाट्यावर संजय शिरसाट यांचं वक्तव्य। सांगली पालिकेकडून सलग दुसऱ्या दिवशी कुत्रे पकडण्याची मोहीम सुरूच आहे। संभाजी भिडेंना कुत्र्यानं चावा घेतल्यानंतर सांगली महानगरपालिका लागली आहे कामाला। मुलुंडमध्ये एका शाळेमध्ये शिक्षकानं महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनीची छेड काढली आहे। मनसे आक्रमक झाली। मनसैनिकानं शिक्षकाच्या अंगावर कोळसा फेकलाय। शिक्षक सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी देशभरामध्ये ईडीचे छापे। देशभरामध्ये तब्बल 15 ठिकाणी ईडीकडून छापेमारी। दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, जयपूर, चेन्नईमध्ये छापा आणि महत्त्वाची कागदपत्र ताब्यात घेतल्याची माहिती आहे। प्रवाशांना रेल्वेमध्ये एटीएम सुविधा। मनमाड मुंबई सीएसएमटी धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये महाराष्ट्र बँकेनं दिली आहे सुविधा। एटीएमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।
बारामतीमधील छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेला सुरुवात. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या अध्यक्षतेखाली छाननीला सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठी एकूण 600 उमेदवारी अर्ज. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. जून ते सप्टेंबर कालावधीमध्ये अल निनोची स्थिती असेल नसणार आहे आणि यंदा पावसासाठी अनुकूल वातावरण राहील, हवामान विभागाचा अंदाज. रत्नागिरीमधील राजापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये घट. शहराला 1 दिवसाआड पाणीपुरवठा. कोदवली धरणामधील पाणीसाठ्यात घट. जळगावच्या रावेरमध्ये अवकाळी गारपिटीमुळे केळी बागेचं नुकसान. केळी उत्पादक अडचणीमध्ये. पुण्याच्या भोरमधील जयतपाडमध्ये जलजीवन मिशन योजनेचं काम रखडलंय. आता कुंभे वस्तीवरील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पाण्यासाठी महिलांची 2 किलोमीटरची पायपीट. जलजीवन योजनेचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी आहे. पुण्यामध्ये नीरा देवघर प्रकल्प विभाग जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा शुभारंभ. पाण्याच्या हंड्याचं पूजन करून कृती पंधरवड्याला सुरुवात. अहिल्यानगरच्या लोणीमध्ये पाणी आणि चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांवर पशुधन विकण्याची वेळ. जनावरं खरेदीवर मोठा परिणाम. खरेदी दरामध्ये 40% घट. चारा छावण्या सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 350 शिक्षकांची आंतरजिल्हा बदली. पहिल्या टप्प्यामध्ये बदली पोर्टलवरून नवीन शिक्षकांची माहिती भरून घेतली आहे. सिंधुदुर्गातील तळेरे वैभववाडी मार्गावर धुळीचं साम्राज्य. धुळीमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. धुळीमुळे वाहन चालकांची गाडी चालवताना कसरत होत्या. सिंधुदुर्ग पोलीस दलामध्ये दामिनी दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवालांकडून 13 पोलीस ठाण्यांना दुचाकीचं वितरण करण्यात येणार आहे. समस्याग्रस्त महिलेच्या ठिकाणी तात्काळ पोहोचणं शक्य होईल. पुण्यामध्ये सिंहगड कॉलेज परिसरामध्ये कोयत्यांना हल्ला करत दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक करून भारती विद्यापीठ पोलिसांनी धिंड काढली. इचलकरंजीमध्ये दहशत माजवणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे. पोलिसांनी आरोपींची म्हसोबा गल्ली परिसरामध्ये धिंड काढली. गाडी मागितल्याच्या कारणावरून घराची तोडफोड आणि चाकू हल्ला आरोपीनं केला होता. बीडमध्ये गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत. चालक अतिवेगामध्ये टेम्पो चालवत असताना काही नागरिकांनी त्याला अडवलं. संतप्त नागरिकांनी मद्यधुंद अवस्थेमधील चालकाला चोप दिलाय.